हॅलो नमस्कार, मी शर्मिला तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, मिठाच्या आत असलेल्या आकर्षणामुळे, सकारात्मक ऊर्जेचा संचार आणि त्यावरील उपायांमुळे आयुष्यातील अनेक समस्या संपतात. आपल्या जीवनात मिठाची चव खूप महत्त्वाची आहे. जेवणात मीठ जास्त असो किंवा कमी, नुकसान होतंच. मीठ हे आरोग्याशी संबंधित समस्या दूर करते आणि ज्योतिषशास्त्राशी संबंधित समस्या देखील दूर करते. ज्योतिषशास्त्रानुसार मीठ घरामध्ये सुख समृद्धी वाढवते आणि राहू-केतूचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी प्रभावी मानले जाते. मिठाच्या आत असलेल्या आकर्षणामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होतं. मिठाचा माता लक्ष्मीचा भाऊ असे मानले जाते मिठाला, कारण मीठ देखील समुद्रातच मिळते. समुद्रमंथनाच्या वेळी माता लक्ष्मीबरोबर मिठाची देखील उत्पत्ती झालेली होती. परंतु बघा, मीठ हे नेहमी काचेच्या बरणीमध्येच ठेवावे, नाहीतर त्याचा आपल्याला शुभ परिणाम मिळत नाही. मिठासाठी वेगळी भरणी असावी. काचेची स्वच्छ भरणीमध्ये स्वच्छ मीठ भरून ठेवावे. त्याच्यामध्ये चमचा देखील ठेवावा. चमचा तुम्ही प्लास्टिकचा वापरला तरी देखील चालेल, परंतु स्टीलचा वापरू नये. जर तुम्ही कोणत्या वेगळ्या डब्यात ठेवली असेल तर आजच मिठासाठी एक डब्बा किंवा बरणी आणून ठेवा, कारण ज्या उपायाविषयी तुम्हाला डब्यात एक गुपित गोष्ट ठेवायची आहे त्याविषयीचं तंत्रशास्त्र म्हणजे लिहिणे आहे व सांगितल्याप्रमाणे तुम्ही मिठाच्या डब्यामध्ये ती लपवली तर तुम्ही तुमच्या आयुष्यातले सर्व अडचणीपासून सुटणार. सर्व अडचणीपासून मुक्ती मिळेल आणि जीवनामध्ये सुख समृद्धी धन दौलत सर्व काही मिळेल. तर बघा, एका गोष्टीला समजून घ्या. ज्या व्यक्तीच्या घरामध्ये मिठाचा डबा असतो तो सरळ सरळ त्या डब्याची आर्थिक दृष्टीने संबंधित असतो. मीठ आणि हळद कधी एकत्र एका डब्यामध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवू नये किंवा मिठाच्या शेजारी हळदीचा डबा ठेवू नये. त्यामुळे घरामध्ये आर्थिक चणचणीचा सामना करावा लागतो. पुढे जाण्याआधी मी तुम्हाला नम्र विनंती करते की तुम्ही जर या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि आपल्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या सर्वांच्या आयुष्यात मीठ हा अविभाज्य घटक आहे. जर जेवणात मीठ जास्त झाले तरी अन्न चांगलं लागत नाही. मीठ कमी झालं तरी आपल्याला त्याची चव लागत नाही. मिठाचे असे आहे की जास्त झाले तरी अन्न खारट लागते व मीठ कमी पडलं तरी आपल्याला चव लागत नाही. मिठाचे असे अनेक उपाय आहेत ज्यामुळे आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होते. त्यामुळे अनेक काही गोष्टी आहेत ज्याने आपले आयुष्य कमी करतात. मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करावा याबद्दल अनेकांना फार माहिती नसते. म्हणून आज मी तुम्हाला स्वयंपाकघरातील मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे हे सांगणार आहे. जीवनामध्ये अनेक संकटे अडचणी येत असतात. ते संकट मिठाच्या साहाय्याने दूर करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. मिठाचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. ते वेगवेगळ्या प्रकार म्हणजे काळे मीठ, सैंधव मीठ, समुद्री मीठ व सामान्य मीठ असे वेगवेगळे मिठाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आणि हे मीठ आपल्याला सहज वेगळ्या वेगळ्या ठिकाणी उपलब्धसुद्धा होऊन जाते. ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्र यांचा प्रतिनिधी मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार स्टील किंवा लोखंडी भांड्यात मीठ ठेवले तर तिथे शनी व चंद्र याची युती होते आणि हे आपल्यासाठी खूपच घातक सिद्ध होते. रोग व शोकाचे कारण बनते. तसेच मिठाला प्लास्टिकच्या भांड्यामध्ये सुद्धा ठेवू नये. मिठाला काचेच्या बरण्यांमध्ये ठेवले तर त्याचा वाईट परिणाम आपल्या जीवनावर जाणवत नाही. मीठ सांडले तर ते सुद्धा अपशकुन मानले जाते. मीठ पडल्यास शुक्र व चंद्र दोन्ही ग्रह कमजोर होतात. स्वयंपाक करताना मीठ कमी जास्त झाले तर आपण नंतर टाकू शकतो, परंतु स्वयंपाक करताना भाजीचा चव घेऊन पाहू नये. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये दरिद्रता येते. भगवंतांना नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण अन्न खाऊ नये. भगवंताला नैवेद्य दाखवल्यामुळे
भगवंताची सात्विकता आणि शक्ती या अन्नामध्ये उतरते. ते आपल्या शरीरामध्ये चांगले विचार आणि चांगले आचार निर्माण करत असतात. आपल्या मनातील विचार चांगले बनतात. असं म्हटलं जातं की जसं अन्न तसं मन, म्हणून अगोदर भगवंताला नैवेद्य दाखवावा. मीठ थेट कुणाच्या हातावर ठेवू नये, त्यामुळे चांगले संबंध खराब होतात. आता या व्हिडिओमध्ये आपण मीठाचे काही जे गुणधर्म आहेत किंवा लाभ आहेत आपल्याला उपयुक्त होणार आहेत तर ते जाणून घेणार आहोत. तर बघा, जर तुमच्या घरामध्ये सुद्धा अनेक अडचणी येत असतील, आर्थिक अडचणी निर्माण होत असतील, तर या उपायांच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होणार आहे. त्याआधी व्हिडिओला एक लाईक करा. त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपादृष्टीसुद्धा तुमच्या घरावरती किंवा तुमच्यावरती प्राप्त होणार आहे. पहिला उपाय म्हणजे आपल्याला आधी काळे मीठ घ्यायचे आहे. ते नीट लाल कपड्यामध्ये ठेवून त्याची पुरचुंडी आपल्याला बनवायची आणि ही पुरचुंडी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावायची आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही. काळ्या मिठाची पुरचुंडी जर तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवली तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशामध्ये वाढ होईल व त्यामुळे तुमची तिजोरी नेहमी भरलेली असेल व माता महालक्ष्मीची कृपासुद्धा तुमच्यावर सदैव राहील. हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये नेहमी सुख शांती वास्तव्य करेल. जर कुटुंबातील सदस्यांमध्ये वादविवाद भांडणं होत असतील, दररोज पाण्यात मीठ टाकून संपूर्ण घर पुसून घ्यावे. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वातावरण शुद्ध होते. हा उपाय गुरुवारी करू नये, कारण गुरुवारी आपण स्वच्छता करत नाही. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि ते नेहमी एकमेकांना साथ देतात. जर तुम्ही हा उपाय रोज करू शकत नसाल तर किमान मंगळवारी तरी करा. त्यानंतर दुसरा उपाय, आपल्याला एका काचेची बाटली घ्यायची आहे आणि त्या काचेच्या बाटलीमध्ये आपल्याला मीठ भरायचे आणि ही बाटली आपल्याला बाथरूममध्ये ठेवायची आहे. असे केल्याने आपल्या शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले की मीठ व काच हे दोन्ही राहूचे कारक आहेत. म्हणून जर आपण घराच्या एका कोपऱ्यामध्ये काचेच्या बाटलीत मीठ ठेवले तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा तयार होते. स्टीलच्या भांड्यात मीठ ठेवले तर अशा वेळी चंद्र व शुक्र याची युती होऊन त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःख अडचणी निर्माण होऊ शकतात. घरामध्ये नेहमी पैसा खेळत राहावा असे वाटत असेल तर एक काचेचा ग्लास घ्या किंवा मग काचेची बरणी घ्या व त्यामध्ये मीठ ठेवा आणि त्या मिठाने भरलेला ग्लास आपल्याला घराच्या नैऋत्य दिशेला ठेवायचा आहे. असे केल्याने आपल्या घरामध्ये पैसा नेहमी खेळत राहतो. असे केल्याने आपल्या घरामध्ये जो आलेला पैसा आहे तो टिकून राहतो. या ग्लासमधील मिठाला पाणी पूर्णपणे सुटल्यावर ते मीठ बदलून नंतर पुन्हा आपल्याला त्यामध्ये खडे मीठ भरायचे. असे तुम्ही मिठाची बरणी मध्ये कोणालाही न दाखवता न सांगता गुपचूप 2 लवंगा ठेवू शकता. त्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद सतत घरामध्ये राहतो आणि घरामध्ये धनधान्याची आणि पैशाची कमतरता भासत नाही. त्यामुळे मिठाच्या डब्यामुळे मध्ये 2 लवंगा नक्की ठेवा. लवंगा शाबूत असाव्यात, त्याच्यावरती फूल देखील असावे. लवंगा तुटलेल्या किंवा अर्ध्या नसाव्यात. त्याचबरोबर जर तुमच्या बाथरूममध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल तर अशा वेळी आपल्याला बाथरूममध्ये समुद्री मीठ ठेवायचं आहे. त्यामुळे तुमच्या बाथरूममधील वास्तुदोष पूर्णपणे दूर होऊन जाईल. जर तुमच्या घरातील बाथरूम चुकीच्या दिशेला असेल, बाथरूमच्या उंबरठ्यावर लाल रंगाने जाड रेषा काढावी. त्यामुळे शुद्ध दोष जो आहे म्हणजे जो आपल्या बाथरूममध्ये दोष आहे तो निघून जातो किंवा मग मोठ्या प्रमाणात कमी होतो. जर तुमच्या बालकांना किंवा तुमच्या घरात जी छोटी मुलं आहेत त्यांना नजर लागली असेल तर अशा वेळी चिमूटभर मीठ घेऊन त्यांच्या अंगावरून ओवाळावे आणि ते मीठ जे आहे ते वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावे. जर आपल्याला व्यक्तिगत नजर लागलेली असेल स्वतःला तर अशा वेळी मुठभर समुद्र मीठ घेऊन आपल्या अंगावरून 3 ते 4 वेळा फिरवल्याने त्यानंतर ते मीठ शौचालयामध्ये फेकून द्यावे. असे केल्याने आपल्याला जी नजर लागलेली असते तर ती नजर निघून जाते. अनेक वेळा वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा मिठाचा उपयोग केला जातो. जे काही उपायांनी आपण दोष दूर करू शकतो
जर तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये नेहमी उदास वाटत असेल, अशा वेळी आपल्याला दोन्ही हातामध्ये मीठ घ्यावे, उभे राहा आणि त्यानंतर हे मीठ घराच्या चारी कोपऱ्यात फिरवून घराची दृष्ट करा आणि त्यानंतर मीठ बेसिनमध्ये टाकून द्या. पाण्याचा नळ चालू करून ते मीठ पूर्णपणे वाहू द्या. असे केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष संपूर्णपणे नष्ट होतात. तर बघा, तुम्हाला हा जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला तो आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत तो शेअर करा. तसेच इनबॉक्समध्ये कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. तुम्हाला जर ही माहिती छान वाटली असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.